अरे वीरू ये 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 तुम्हाला इकडे येताना कुणी बघितलं तर नाही ना? नाही अहो साठे होते म्हणून आम्ही सुखरूप आलो. तुम्हाला सुखरूप आलेलं बघून बरं का मला लय बरं वाटलं बघ. आता तुम्ही दोघे इथं आलाय तर काय काळजी नाही. पण वीरू आपण इथं आलो हे डॅडीसने कळलं तर म्हणजे कुणाच्या सांगण्याहून ते इथं आले तर टेन्शन काय घेऊ नका मी त्यासनी सांगतो की दोघं ते विजापुराकडे गेले ती म्हणून ती हुडकत बसतील तिकडे त्या कर्नाटकात. वीरू आता आम्हाला दोघाला इथं काय थांबून जमणार नाही. आता आम्हाला दोघाला इथनं निघावं लागेल. कुणाच्या नजरेला पडलो तर अवघड होईल घोटाळा होईल. चल ही घे पुरी. हा द्या. ही घे तुझा मोबाईल. हे बघ तिकडे काय परिस्थिती आहे मी तुला फोनवर कळवीन. चल येऊ का मी? चला. वीरू बरा काळजी घे रे. पुरी काळजी घे बरं का. वय मामा. मामा तुम्ही पण काळजी घ्या. आणि काय लागलं तर फोन कर बरं का. हा येऊ का? चल. हा तात्या नमस्कार. हा काय नाही सहज केला होता फोन. तात्या वीरू आलाय का हो तुमच्याकडं? नाही आला का? बर हा काय नाही सहज केला होता. हा ठेवतो. समजा नातेवाईकांनी फोन करून झाला पण वीरूचा कुठंच पत्ता लागेना झाला. हा नातेपुत्याला फोन करतो. अय ठेवा ते डबडं बाजूला. कशाला बसलेलं माशा उठवताय? काय गरज आहे का तो कुठं विचारायची? कांचन मला हिरूची लई काळजी वाटते ग. उद्या त्याचं काही बरं वाईट झालं तर दादाला काय उत्तर देऊ मी? हिरूचं आयुष्यभर सांभाळ करीन. त्याला जरा बी अंतर देणार नाही असं बोललो तेव्हा कुठं दादाच्या पिंडाला कावळा शिवला होता. तेव्हाच तो वीरू खपला असता तर लई बरं झालं असतं. अगं कांचन काय बोलतेस तू? तुला पोराच्या जीवापेक्षा तुझ्या पदाची पडली हवय. अगं पद काय परत मिळवता येईल पण उद्या पोराच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर काय करायचं? अगं सुनंदा वहिनींचा तरी विचार कर. पास करा तुमचं तत्वज्ञान. म्हणजे सुनंदा वहिनीचा विचार कर. घरात एवढं महाभारत चाललंय तरी बी कशी निवांत आहे एवढी? काहीतरी गडबड दिसत्या. तुला सगळ्याच गोष्टीत काय बी गडबड कशी दिसते ग? काय गये सुनंदे, तुझ्या पोराला खर्चटलं तरी ढसाढसा रडतीस. आता तर पोरग पुरीचा हात धरून पळून गेले, त्याचा थांग पत्ता नाही. तो अंकुशराव त्याच्या जीवावर उठलाय आणि तरी बी तू एवढी निवांत कशी काय ग? चेहऱ्यावर भीती नाहीये तुझ्या? काल रातच्याला तुझ्या घशाखाली घास बी उतरत नव्हता की? तरी बी आता तादर कशी आहे तू एवढी? तुला माहित आहे ना सगळं? वीरू कुठं आहे ते? मला नाही ठाऊक. तुला कसं नाही माहित? अगं माहिती नसतं ना तर रडून रडून पूर आणला असतास इथं. तुला काय वळखत नाही बाई मी? बऱ्या बोलानं सांग कुठं आहे वीरू? मला नाही ठाऊक. मला लय काम माहित. मी जाते. काकी मोठी आहे ना साप खोटं बोलते. तिला ना खाडान खाडा माहित असणारे वीरूभया कुठे आहेत त्याचं. एवढं कळतंय ना तुला? हो. मग नजर ठेव तिच्यावर. वीरू आज ना उद्या आईच्या मायेनं फोन करणारच. तुला जरा जरी फोन बद्दल कळलं ना लगेच कळवायचं मला. चालतंय काकी. पण काकी
आता मोठ्या आईवर लक्ष ठेवायचं म्हणल्यावर घरातली कामं राहू द्या ना. काम करत करत ध्यान दे. जा चाल. तो विरू कुठं आहे हे कळावंच. त्या अंकुशरावच्या आधी मीच काटा काढते ह्या दोघांचा. साहेब माने साहेब, आपण ज्या पोरांना मारतोय ना ती पोरं खरं बोलतायत. त्यांना पिऊ मॅडम बद्दल आणि विरू बद्दल काहीच माहिती नाही. मला वाटतं आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. म्हणे अहो, ही जर पोरं खरं बोलत असतील तर मग त्या सुरवंशीच्या बेण्याने आमच्या पिऊला नेमकं नेलंय कुठं? एकदा तावडीत सापडू द्या माने. नाही त्या बेण्याला त्याच्या बापाकडे पाठवला तर नावाचा अंकुशराव नाही. साहेब हा साठी काय झालं? सापडली का दोघं? त्या जंगल तुडून पायाचं गोळ वर वर आलं, कंबरटा घायला आलं तरी ते दोघं कुठं सापडले नाहीत. ते तिकडं खाली कर्नाटक गेले असतील बघा. कर्नाटकाकडेच काय, जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्यात, त्यांना हुडकून काढणारच. साहेब नमस्कार. हा, थोडं अर्जंट बोलावून घेतलं. जरा खासगी काम आहे तुमच्याकडं. खबर आली आहे आमच्यापर्यंत. हो, पण ती तुमच्यापर्यंतच राहिली पाहिजे, बाहेर कुठंही कळता कामा नाही. विषय जरा नाजूक आहे आणि तुम्ही आमच्या विश्वासातले आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय. तुम्हाला मानेने एक नंबर दिला असेल, तो नंबर ट्रेस झाला की आम्हाला सांगा, बाकी आमचं आम्ही बघून घेऊ. दिलाय आमच्या डिपार्टमेंटकडे, त्यांनी केलं असेल आतापर्यंत स्ट्रेस. हो, पण जरा लवकर. हा बोला देशमुख. ठीक आहे. काय मायनी जवळ दाखवते लोकेशन. मायनी? पिऊ हे बघ, तुला आंघोळीला पाणी तापवलंय, तू आंघोळ करून घे. तर मी बाजारात काहीतरी खायला घेऊन येतो आपल्याला. पण कशी करू? माझ्याकडे कापडच नाहीत घालायला. अरे होय की, अगं ही माझ्या ध्यानातच नाही आलं. तू एक काम कर, तुझं बाकीच सगळं आवरून घे, तर मी आता बाजारात कापड घेऊन येतो. हा चल. विरू, हा लवकर ये पण. होय, तू एक काम कर, ह्यो माझा फोन तुझ्या जवळ ठेव. मला काय वाटलं ना तर मी फोन करीन. हा विरू, मला लय भीती वाटायला लागली. मी बी येऊ का तुझ्या संग? नाही नको पिऊ, मला आता कुठलीच रिस्क घ्यायची नाही. आणि हे बघ, तुझ्या डॅडींची माणसं असतील बाय, त्यांनी आपल्याला एकत्र बघितलं तर, त्यामुळे तू इथंच थांब. हे बघ, तू काय बी टेन्शन घेऊ नकोस, मी तुला काय बी होऊ देणार नाही. लवकर ये फक्त. हॅलो हॅलो, तिकडे बंगल्यावर पोलीस होत. त्यांनी तुमचा हे नंबर ट्रेस काय तो केलाय आणि ते तुम्ही
कुठं आहे त्यांना कळलंय त्यामुळे तिथून लवकर पळा. डॅडी तिथं कधी बी येऊ शकताल बघा. काय वीरू 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 डॅडी हेच लोकेशन दाखवतं सर. कोपरा ना कोपरा शोधा. दोघं बी हातात निसटता कामा नाहीत. शोधा सगळीकडं. पिऊनचं कानातलं. जे नक्कीच ती दोघं इथंच कुठंतरी असणार आहेत. नीट शोधा रे. पिऊ, जाऊन जाऊन कुठं जाणार आहात तुम्ही? जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलात तरी आम्ही हुडकून काढू तुम्हाला. दीपे, बॅग ठेव गाडीत. लय उशीर झालाय मला. सरक सरक. थांबा, गाडी थांबवा. कांचनताई, तुम्हाला ही गाडी घेऊन जाता येणार नाही. तुम्ही कोण सांगणार आहे? सरकारी कर्मचारी. आम्हाला वरून मिळालेल्या आदेशानुसार तुम्ही आता झडपी अध्यक्ष नसल्यामुळे आम्ही ही सरकारी मालमत्ता असलेली गाडी ताब्यात घ्यायला आलोय. हे बघा त्या संदर्भातील लेटर. ड्रायव्हर, गाडी घेऊन चला. साहेब इथं कोणच नाही साहेब. कोपरा शोधला कुठंच नाही गावली. अशी कशी नाही ती दोघं? मोबाईलचं लोकेशन हे दाखवलंय. पिऊनचं कानातलं इथं सापडलंय. म्हणजे इथंच असणार आहेत. नीट हुडका. इथंच कुठंतरी लपून बसली असतील. जावा हुडका. डॅडीनं कळलंय की मी इथं आहे. नाही, ते आता नाही हलणार इथनं. त्यांनी मला शोधायच्यात मलाच इथनं गेलं पाहिजे. जीप म्हणजे डॅडी इथं आलेत. पिऊला काही बी करून त्यांच्या तावडीतनं सोडवलं पाहिजे.
टेन्शन. अगं तुझ्या राजीनाम्याची बातमी या पेपरवाल्यांनी बी लईच लावून धरली आहे. म्हणजे तू त्या अंकुशरावच्या घरी गेली नसती ना तर ह्यो तमाशाच झाला नसता आणि ही वेळ बी तुझ्यावर आली नसती. मम्मी पप्पा म्हणतात ना ती एकदम बरोबर आहे. मी पण तुला म्हणलं होतं की लग्न होऊ शकत नाही म्हणून, पण तूच लय मनावर घेतलेलं त्या अंकुशरावची जिरवायची म्हणून. हे तोंड बंद करायचं दोघांनी बी, नाही तर घाणच फिरवीन बघा. एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेवायची, माझ्याकडे पद असू दे नाही तर नसू दे, मी हितली कारभारी नाही आणि मीच राहणार आहे. त्यामुळे माझ्या नादाला लागलेल्या कुठल्याच माणसाला मी कच्च सोडत नसते. मग तो अंकुशराव असू दे नाही तर दुसरं कुणी बी. त्यामुळं मला शिकवायच्या भानगडीत पडायचं नाही. आता जी काय करायचं ना ते मी बरोबर करते. काय झालं, सापडलेत का? साहेब मला नाही वाटत ते इथं आहेत, नाहीतर एव्हाना सापडले असते. अहो मोबाईलचं लोकेशन हे आहे हे तुम्हीच सांगितलं होतं ना. हो पण ते पळून आलेत साहेब. त्यांनाही माहीत असणार की आपण इथं जास्त वेळ थांबलो तर आपण सापडले जाऊ शकतो. त्यामुळं आपण इथं यायच्या आधीच ते पळून गेले असणार. पळू देत, पळून पळून जाणार कुठे आहेत ते. शेवटी त्यांची धाव कुठपर्यंत आहे हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. चला. अगं मी आहे. हे बघ डॅडीने आपला मोबाईल ट्रेस करून आपल्याला शोधलं आणि एवढंच काय विरू त्यांना माझं एक कानातलं बी सापडलं. आता काय करायचं बी? मला वाटलंच होतं असं काहीतरी घडेल म्हणून. म्हणून काय मी सिम कार्ड बी घेऊन आलतो. आता काय करायचं? एक काम करू, आपण पहिले इथनं निघू आणि मग काय करायचं ते. हा चल चल चल. पिऊ बस झाला आता. आता अजिबात नाही पाळायचं. अगं आपण काय चोरी केल्या का? हा प्रेमच तर केलंय ना. आणि येऊ तुझ्या डॅडींना काय करायचं ते करू दे. त्यांच्याशी 2 हात करायला तयार आहे मी. अरे नाही वीरू, असं काय बोलतोस तू? हे बघ त्यांनी जर का आपल्याला बघितलं ना वीरू तर जीव घेतील ते आपला, मुर्दा पाडतील आपले. त्यामुळे आपल्याला पळत राहावं लागणार. नाही पिऊ, अगं किती वेळ पळत राहण्या जगापासनं. जवळ मी आहे ना तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. एक वेळ माझा जीव जाईल पण तुझ्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. बोललो तर बोललो. आणि तुझ्या जीवाला काही झालं तर मी जगू शकन तुझ्याशिवाय? हे बघ वीरू, आता आपल्यासाठी मरणं सोपं आहे पण जगणं लई अवघड. आणि मला तुझ्या संग भरभरून जगायचंय. तुझ्या सुखदुःखात तुझं वाटेकरी बनायचं. हे बघ तुला हसताना बघायचं, लई मोठं होताना बघायचं. अरे तुझ्या संग अख्खं आयुष्य काढायचंय मला, पण थांबायचं नाही. आणि तुला काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत.